बांधवांनो, आपण बघू शकता हे माझ्या मागे लिंबाचं झाड आहे आणि इथे खाली सुद्धा बघू शकता की आपण इथे साधारण 10 किलोच्या हिशोबात जे हिरव्या काड्या आहेत लिंबाच्या त्या तोडून अशा प्रकारे आपण वाळवण्यासाठी धुऱ्यावर ठेवलेल्या आहेत. आणि आता याला साधारण आपल्याला 20 ते 25 दिवस सुकू द्यायचं आहे. साधारण 15-20 दिवस सुकलं तरी चालेल. आणि त्याच्यानंतर जो आपला घरचा खलबित्ता असतो किंवा गोट्यानेच आपल्याला शेतामध्ये काय करायचं आहे, एक मोठा चापट गोटा घेऊन त्याच्यावर ह्या ज्या लिंबुळ्या आहेत ह्या पूर्ण प्रकारे आपल्याला ठेचून घ्यायचे आहेत. हे साधारण 10 किलोचं आपल्याला 20 ते 25 दिवसानंतर साधारण 2.5 ते 3 किलो लिंबुळ्या भेटतील. अशाच प्रकारचे आपण 2-3 गंज केलेले आहेत. त्या लिंबासाठी खाली सुद्धा केलेले आहे आपल्या ह्या इकडच्या, आणि ह्या मागच्या लिंबाखाली सुद्धा आपण धुऱ्यावरती अशा प्रकारे हा गंज मारलेला आहे. जेणेकरून आपल्याला शेतकरी बांधवांनो जी बाजारातली काही जी निंबुळी पेंड असते, काही डुप्लिकेट असते किंवा काही निंबुळी पेंडमध्ये भेसळ असते, अशी निंबुळी पेंड न वापरता आपण जर अशी जैविकरित्या स्वतःच्या निरीक्षणात नीम ऑइल न काढता, म्हणजे या निंबुळीचं आपण ऑइल नाही काढत, ती तशाच प्रकारे आपण कुटून साधारण एका एकरासाठी 7 ते 8 किलो किंवा 10 किलोपर्यंत जर आपण वापरली आपल्या हळदीच्या क्षेत्रात, तर आपल्याला कोणत्याच प्रकारची बुरशीजन्य तसेच जे किडी येतात हळदीमधल्या अशा रोगांना आपल्याला सामोरे जावं लागणार नाही. तर अशा